तालुक्यातील राजेराई टाकळी येथे 2 दिवसाची इस्तेमाची मंगळवारी सांगता झाली। या पवित्र इस्तेमात मौलाना मोहम्मद हुसेन पुनावाले यांच्या वतीने विशेष दुआ करण्यात येऊन भारत देशातील सर्व धर्म समाज व नागरिकांसाठी सुख शांती सलोखा ऐक्य व प्रगती यासाठी प्रार्थना करण्यात आली। या पवित्र इस्तेमा सोमवारी सकाळी सुरू झाला। मंगळवारी सायंकाळी 6 वाजल्यानंतर मगरिब नमाज अदा करून सामूहिक दुआ करण्यात आली। दुआपूर्वी मौलाना भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता स्वयंसेवकांनी वाहतूक नियंत्रण, पाणी पुरवठा, स्वच्छता, शिस्त व सुरक्षिततेसाठी उत्कृष्ट नियोजन केले। एकूणच हा इज्तेमा धार्मिक एकात्मता, सामाजिक सलोखा, शांती व भाईचाऱ्याचा संदेश देणारा ठरला असून संपूर्ण परिसरात आध्यात्मिक शांतीने भारलेले वातावरण अनुभवायला मिळाले। मोहम्मद हुसेन पुनावाले यांनी मुस्लिम समाजातील धार्मिक आचार, कुराणचे संदर्भ व जीवनमूल्यावर मार्गदर्शनपर प्रवचन केले। या इस्तेमात कराड येथील मुफ्ती खालिद, मौलाना आमेर, लातूर येथील मौलाना जैनुद्दीन, पुणे येथील हाफिज नूर, खुलताबाद तालुक्यातील वेरूळ, कसाबखेडा, बाजार सावंगी, कागजीपुरा, खुलताबाद, पळसवाडी, यसगाव, लोणी तसेच छत्रपती संभाजीनगर शहरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवाय जिल्ह्यातील फुलंब्री, गंगापूर, वैजापूर, कन्नड, पैठण, सिल्लोड, सोयगाव तालुक्यातूनही मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले होते।